आणि खरोखर दोन मातंबर संघ आहेत. आपण याआधी पण मला वाटतं तुकाराम पाटीलचे स्पर्धा असतील, त्यानंतर आपण VVPL पाहिलेली आहे. त्याच्यामध्ये या स्पर्धेतील बरेच आयकॉन खेळाडू होते आणि ह्या दोन संघातील बरेच आयकॉन खेळाडू होते मी पाहिलेले. आता पाहूया या स्पर्धेकडे वळूया. चला बॅटर पाठवायचं आहे प्लीज. चला सिद्धेश रामदास पाटील मॅचचा श्री गणेशा करताना त्यांनी प्रथम पारितोषिकच लावलेलं आहे की जर का तुम्ही सलग 3 विकेट घेतल्या तर तुम्हाला 501 रुपयाचं पारितोषिक आहे सिद्धेश पाटील यांच्याकडून. चला अजिंक्य आणि आपण पाहतोय ओमकार यांना गोलंदाजी मार्कवर पाहतोय. स्ट्राईकला आपण अजिंक्यची स्तुती करावी तर खरोखरच एक महत्वाचा खेळाडू आणि महत्वाकांक्षी खेळाडू मानला जातो. BV एकलव्य संघाकडून आपण बरेच टुर्नामेंट मध्ये याची 50 देखील आपण पाहिलेली आहे. VVPL ला उत्कृष्ट खेळाडू मानला जातो. चारही साईडला खेळण्याची त्याच्याकडे क्षमता आहे. तेवढाच चांगला गोलंदाजही आपण पाहिलेला आहे. ओमकार ऑफ ब्रेक फिरवतात, लेग ब्रेक फिरवतात. खरोखर मॅच स्टार्ट, मॅच ऑन. पहिला चेंडू ऑफ ब्रेक केलेला चेंडू आपल्याला पाहायला भेटला. तेवढाच सुंदर फटका देखील पाहायला भेटला आणि 1 धावेने डिक्लेअर झोन मध्ये गेलेला चेंडू श्री गणेशा केलेला आहे आपल्या संघासाठी. अजिंक्य आणि आता स्ट्राईकला आलेत ते तेजस. हो वळूया पंचांकडे. पंचांनी पंख पसरवून सांगितलेले की अतिरिक्त चेंडू आहे. व्हाईटचा चेंडू इकडे पाहायला भेटला ओमकार यांच्यातून, म्हणजे 1 चेंडू 2 धावांचा इकडे खेळ झालेला आहे. सुंदर ऑफ ब्रेक पाहायला भेटतोय आपल्याला, परंतु काहीच दिशाभूल चेंडू आपल्याला पाहायला भेटला. तेवढाच सुंदर चेंडू. आता काहीच एक फ्लायटेड चेंडू आपल्याला पाहायला भेटला ओमकार यांच्या गोलंदाजीतून. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. 3 धावा इकडे पाहायला भेटतात स्कोअरबोर्ड वरती. अजिंक्य इज ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू अजिंक्य यांचा, सॉरी ओमकार यांचा अजिंक्य यांच्यासाठी फ्लिक केलेला आहे कव्हरच्या दिशेने. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. डी झोन मध्ये गेला. डी झोन मध्ये गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे प्रत्येक ठिकाणी कमिटीने निर्णय ठेवलेला आहे की स्ट्राईक चेंज असते. स्ट्राईक चेंज झाली. आता तेजस स्ट्राईकला आहेत. पाहूया काय करतात. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होईल का? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय. तेवढी सुंदर आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय गुडलक यांच्याकडून. खरंच एक पालघर जिल्ह्यामध्ये एक नामांकित खेळाडू मानला जातो तो गुडलक. त्याच्याकडून सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. 1 चेंडू आपल्याला डॉटच्या दिशेने पाहायला भेटलं. पुढील चेंडू पुन्हा एकदा पुन्हा एकदा गलीच्या दिशेने मारलेला चेंडू. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. वाढती धाव संख्या झालेली आहे ती 5. 5 चेंडू 5 धावा. पुन्हा एकदा टॅपच्या पद्धतीने मारलेला चेंडू. खरोखरच 6 चेंडूचा इकडे खेळ झालेला आहे. 6 चेंडूच्या खेळच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 6. देऊया एक संधी डीजेला, ऐकूया एक सुमधुर संगीत. बाजारान काल ग बाजारान काल येताना पुरी माझे झाले ग हाल. गेली बुधवाड्याची बाजारान काल येताना पुरी माझे झाले ग हाल. धन्यवाद डीजे. 2 बलाढ्य संघ आपल्याला पाहायला भेटा. एक BV एकलव्य संघ, दुसऱ्या साईडला न्यामा बॉईज संघ. 1 षटकाचा खेळ झालेला आहे. 6 चेंडू 6 धावा खर्च केल्यात ओमकार यांनी. आता पुढील षटक घेऊन आलेत रोहन. पुन्हा एकदा सुंदर फटका. तेवढाच सुंदर. वळूया पंचांकडे दाद मागितली जाते. पंच आपला स्वतःचा डिसिजन कळवायचा आहे प्लीज. पंचांनी बाहेरचा आहे का?
खरोखरच महत्वाची विकेट असेल किंवा महत्वाचा चेंडू असेल, वळूया पंचांकडे. पंचांचा काय निर्णय असेल ते आपल्याला थोड्याच वेळात माहिती पडेल. कारण महत्वाची विकेट असेल. चला पंच ग्राउंड कडे वळत आहेत. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय प्लीज आपण. आणि पंचांनी दिलाय चौकार. वळूया एक संधी देऊया डीजेला प्लीज. कमॉन डीजे. सायकल घेऊन जाय लग्नाही गाय. माझं लग्नाचं वय झालं. लागल मला हो पुरी नागाय. एक ताडीचा पॅक मारून लागल मला डिस्को नाचाय. एक ताडीचा पॅक मारून लागल मला डिस्को नाचाय. जरा लवकर स्टार्ट करा. रिव्ह्यू मध्ये पाहिलं आपण. रिव्ह्यू मध्ये पाहून अंपायरनी डिसिजन दिलाय तर जास्त वेळ घेऊ नका प्लीज. न्यावा बॉईज संघ चला फिल्डिंग साठी या. ओ चलो हेमल भाई, चलो चलो फील्डिंग के लिए आओ. चलो तू अकेला करना भाई, चलना. चलो न्यामा बॉयज टीम चला प्लीज. जास्त वेळ घेऊ नका. मला भरपूर दूरवर जायचं आहे हो.
चला मित्रांनो, भरपूर वेळ होतोय. तुम्ही करून घ्या. चला पंचांनी लवकर मॅचला चालू करा प्लीज. आधीच भरपूर विलंब झालेला आहे. अजून विलंब झाला तर आम्हाला भरपूर लांब जायचं आहे. तर लांब जाण्यासाठी आम्हाला गाडी भेटणार नाही. लावणार काय रे.
चला पंच लगेच स्टार्ट करा. चला 4 आहे. येस चौकार आहे. चला भरपूर पाहिलं आणि पाहिल्यानंतर एक डिसिजन आपल्या समोर आलेला आहे. तर हा चेंडू 4 धावांसाठी गेलाय. चौकार. चलो या 4 धावांनी धावसंख्येमध्ये वाढ. धावा फलकावरती 10. एकच बोल तू पण बोल. हलकर्तीने खेळून काढला चेंडूला. एक धाव काढली गेली या चेंडूवरती. रोहनच्या पहिल्या चेंडूवरती चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला होता. अखेर आपण पाहिलं तर तो चौकार जाताना आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान पुढच्या आता मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेला मारला फटका आहे. करण तेजसच्या बॅटीतून आलेला हा फटका. एकच धाव देऊन जाईल. 12 रन. आता मात्र चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. AB बाद. आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो शेरों का मैं हूँ शेर यारो अरे कोई ना मुझका दलेर यारो शेरों का मैं हूँ. राज येतो नवीन फलंदाज. फलंदाजी मार्ग वरती. धाव फलकावरती आहे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलेला आहे. 12 धाव फलकावरती आहेत आणि महत्वाचा फलंदाज म्हणजे अजिंक्य या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. हलकर्तीने राजने खेळून काढलाय चेंडूला. एक धाव काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. एका धावानेची धाव फलक अजून एकने पुढे सरकते. धाव फलकावरती लगावतात 13. लास्ट बॉल असेल. लास्ट बॉल या षटकातला. हलकर्तीने घेऊन काढलाय चेंडूला. एकच धाव भेटेल या चेंडूवरती. 2 षटकं या ठिकाणी संपली गेल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहिल्या तर फलकावरती आहेत 14 धावा. 1 गडीच्या मोबदल्यानंतर BVA एकलव्य संघ. चला नवीन गोलंदाजी मार्कवरती मिस्टर समीर. लेफ्ट आर्म गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती येतोय. ज्या ठिकाणी 2 षटकांमध्ये 14 धावा झालेल्या आहेत. आता मात्र शेवटची 2 षटकं बाकी असतील. वनडाऊनचा फलंदाज राज नॉन स्ट्राईक एंडवरती. स्ट्राईक एंडवरती आपण तेजसला पाहतोय. अजिंक्य बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला होता मागच्या षटकामध्ये. आता मात्र ही जोडी मैदानामध्ये काय करेल यावर तुझं लक्ष असेल कारण आणि समीर सुद्धा काय करेल यावर तुझं लक्ष असेल. हो आखूड टप्प्यात चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा मध्ये येतो चेंडू. त्या चेंडूला हलक्यातीने खेळून काढला तेजसने. 1 धाव काढली गेली चेंडूवरती आणि एका धावानेची धावफलक अजून एकने पुढे सरकते. 15 वरती पोहोचली जाते. खोल टप्प्यात चेंडू ऑन कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह केला आणि आता मात्र फेकी थेट यष्टी वरती रोहनची आणि रनआउटच्या रूपाने या ठिकाणी तेजस होतोय बाद. लेफ्ट आर्म फलंदाज पपलू फलंदाजी मार्गवरती येतोय. आजच्या दिवसामध्ये नक्कीच बीबी एकलव्य संघ विकीची कमी या ठिकाणी खाल्लेली आहे. कारण आतापर्यंत नक्कीच पाहायला गेलं तर विकी असता तर बीबी एकलव्य संघ या ठिकाणी चांगला
कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु अजूनही संधी आहे. कारण बीव्ही एकलव्य संघ मातब्बर संघ आहे, तर नक्कीच कमबॅक करणं जाणतो, तर नक्कीच तो कमबॅक करण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकेल. दरम्यान आपण 3 चेंडूंचा खेळ संपलाय. तिसऱ्या षटकातला धावा फलकावरती आपण पाहतोय 16 धावा आणि 17वी धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. 17 धावा फलकावरती 2 चेंडू बाकी असतील या षटकातले, म्हणजे 16 चेंडू मध्ये 17 धावा आल्या आहेत. इथून येणारे निश्चित 8 चेंडू आहेत. 8 चेंडू मध्ये यस 2 बॉल बाकी आहेत आणि या 8 चेंडू मध्ये एखादा चौकार आला तर नक्कीच एक मजबूत स्थितीमध्ये बीव्ही एकलव्य संघ येऊन राहील. आता मात्र तो मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये होते पपलू आणि समीरने. आपण पाहायला गेलं चेंडूला अडवलाय आणि निर्धाव चेंडू सांगता होते. 17 मध्ये 17 आल्यात, 17 मध्ये 17 आल्यात. 7 मध्ये आता किती धावा येतील? हॅलो, बघायला गेलं तर एकंदरीत नाम्याबॉईज संघ सुद्धा मागे नाही आहेत. त्यांनी सुद्धा खूप चिकाटीची गोलंदाजी मार्गवरती त्यांनी परीक्षा घेतलेली आहे. नक्की 3 षटकं संपल्या. 3 षटकाच्या समाप्तीला 118 18 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. तर मात्र इथून येणारे शेवटचं षटक आहे. इथून येणारे 6 चेंडू बाकी आहेत शेवटचे, आणि 6 चेंडू मध्ये किमान 9 ते 10 धावा आल्या तर नक्कीच एक फायटिंग टोटल सेट केली जाऊ शकेल. आणि ही टोटल सेट केल्यानंतर निश्चितच बीव्ही एकलव्य संघाला साजेशी ठरेल डिफेंड करण्यासाठी. दरम्यान शेवटचा गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती येतोय मिस्टर हेमल. आपल्या गोलंदाजीच्या जोरावरतीच 6 मध्ये 6 डिफेंड केल्या होत्या आणि मॅन ऑफ द मॅच जर्सी त्याच्या खांद्यावरती दिसते. तरी बघायला गेलं तर आपण प्रत्येक मॅच मध्ये हेमल यांनी खूप उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे. तर हेमल यांच्या खांद्यावरती जी मॅन ऑफ द मॅच यांची जर्सी आहे, त्यांनी ती कामगिरी निभावेल अशी आम्ही तरी. हेमल यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे, उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण. तर तुम्ही पाहू शकता दादा, तरी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे या ठिकाणी. फटका खूपच चांगला एक्झिक्यूट केला होता पपलूने, परंतु त्यावरती खूपच चांगलं क्षेत्ररक्षण घडलं आहे या ठिकाणी. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये एकच धाव घेतली गेली. राज स्ट्राईक एंडवरती. आता मात्र ऑप्शनच्या बाहेर चेंडू, वाईटचा इशारा पंचांकडे दिला जातोय. अवांताने धावसंघामध्ये वाढ केली जाते. 20वी धाव अवांताच्या स्वरूपात लगावली जाते. अजूनही 5 चेंडू बाकी आहेत. अजूनही स्ट्राईक एंडवरती राज आहे. जसं आपण म्हणतो एक डाव देवाचा एक डाव भूताचा, त्या हिशोबाने त्यांचा सध्यासाठी चाललेला आहे. आता मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटीची वरची कडा लागून चेंडू जातोय मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. राज बॅक टू डिपार्ट गॉन. तर नवीन फलंदाज मारुती फलंदाजी मार्कवरती येतात, ज्या ठिकाणी राज बाद झालेला आहे. धावा फलकावरती 20. ड्राईव्ह केला ऑन साइडला, चेंडू अडवलाय. उत्कृष्ट असं गुडलकचं याचं क्षेत्ररक्षण. एकच धाव भेटले गेले चेंडूवरती. एका धावाने 21 वरती धावफलक सरकलं जाते. 3 चेंडू बाकी असतील. पपलू ऑन स्ट्राईक. पपलू प्रयत्न करतोय, एक मोठा फटका नक्कीच बळकटी प्राप्त करू शकेल बीव्ही एकलव्य संघाच्या धावसंख्येमध्ये. सुरेख चेंडू, चांगला चेंडू टाकला, त्या चेंडूवरती हलक्या रीतीने खेळून काढला आणि एकच धाव काढली गेली आहे चेंडूवरती. दरम्यान 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 22 धाव फलकावरती. एक मोठा प्रहार या ठिकाणी बीव्ही एकलव्य शोधतोय. 1-4 कुठेतरी शोधतोय. सुरेख चेंडू, हा सुद्धा चेंडू खूप चांगला होता. त्या चेंडूला हलक्या रीतीने खेळून काढला. 23वी धाव या चेंडूवरती लगावली गेली. लास्ट बॉल या इनिंगचा, या षटकाचा. निश्चितच या चेंडूवरती येणारा चौकार 27-28चा टार्गेट बनून राहील. येणारी 1 धाव 24-25चं टार्गेट येऊन राहील नामा बॉईज संघासाठी. दरम्यान या चेंडूवरती काय घडेल, एकही नाही आली तर 23 वरती धावसंख्या स्थिरावली जाईल. 24चं टार्गेट येईल, परंतु या चेंडूवरती किती धावा येतील हे बघण्यासारखं असेल, कारण हेमल समोर आहे पपलू.
बघायला गेला तर या पटांगणामध्ये दादा आपण आपण उत्कृष्ट असे 49 पर्यंत आपण धाव बघितलेले आहेत. तर या पटांगणामध्ये उत्कृष्ट असे धाव गेलेले सुद्धा आहेत. तरी तुम्ही या पटांगणामध्ये काय विचार करतात? एक धाव आलेली आहे शेवटच्या चेंडूवरती, निश्चितच 24 वरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या आणि येणाऱ्या 4 षटकामध्ये म्हणजे 24 चेंडूमध्ये 25 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट होत आहे टीम न्यामा बॉईज संघासाठी. 25 धावांचा टार्गेट निश्चित आपण पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं तर नक्कीच असं वाटत होतं की गॅप छोटे आहे तर मोठ्या धावा उभारता येऊ शकणार नाहीयेत, परंतु पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर 44 धावांपर्यंत पोहोचला होता ना BVA एकलव्य संघ. एक मोठी टोटल सेट केली गेली होती, परंतु त्यानंतर जेव्हा जसजशा मॅचेस संपत गेल्या हे पटांगण ही खेळपट्टी या ठिकाणी गरम होताना पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर 22 धावा डिफेंड सुद्धा झाल्या होत्या आणि आता मात्र या सामन्यामध्ये त्याच पद्धतीचं समीकरण बॉल टू बॉलचं समीकरण आहे. 24 चेंडूमध्ये 25 धावांचं गरज आहे आणि समोर संघ असेल आता मात्र न्यामा बॉईज संघ आणि डिफेंड करताना संघ आपल्याला पाहायला मिळेल BVA एकलव्य संघ. देऊया डीजेला एक संधी ऐकूया सुमधुर संगीत आणि पुन्हा येऊया मैदानामध्ये. चला 24 चेंडू मध्ये 25 धावांचं लक्ष घेऊन उतरलेला न्यामा बॉईज संघ सलामीवर बॅटर मैदानामध्ये दाखल झालेला आहे. गुड लक आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय मिस्टर राहुल निनाद पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. त्या निनाद मध्ये चांगली क्षमता आहे धावा रोखण्याची, निर्धाव चेंडू टाकण्याची. टप्पा पडल्यानंतर तरी आता आपल्याला बघायचं आहे की गुडलकचा किती लक चालतोय ते काय म्हणता आता. पहिल्या चेंडूवरती एक धाव आलेली आहे. दरम्यान राहुल स्ट्राईक एंड वरती ड्राईव्ह केलेला या ठिकाणी कव्हरच्या दिशेला फेकी आलाय. रोहित बाद की राहुल बाद, रोएगा की राहिल. या ठिकाणी आपल्याला बघायला एकदम उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण बघायला येईल. छातीचा ठोकारसा वाढलेला वाटतोय ना. नक्कीच, कारण पाहिलं जाईल पंच पाहतील कोण बाद आहे ते, का गुडलक की त्याचा लक. हा पंचांचा रिव्ह्यू असेल. रिव्ह्यू तरी ते पंचांचा रिव्ह्यू घेतला जाईल.
हॅलो. तरी पुढचा निर्णय पंचांकडून आलेला आहे. रोहित यांना बाद व्हावं लागेल. तर नवीन फलंदाज मिस्टर समीर फलंदाजी मार्क वरती येईल. तरी हा सामना उत्कृष्ट असं चाललेला आहे दादा. तुम्हाला पुढे काय म्हणता येईल? नक्कीच हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत काय सांगू शकता येत नाही आणि शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतो नक्कीच. कारण रोहित बाद झाल्यानंतर आपण पाहतोय एक निर्धाव चेंडू सुद्धा येताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण आतापर्यंत पाहायला गेलं 2 चेंडूमध्ये एक धाव आलेली आहे आणि एक मोठा हादरा सुद्धा लागला गेलेला आहे. बरोबर आहे दादा. आता मात्र समीर नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल आणि राहुल स्ट्राईक एंडवरती असेल. बरोबर आहे तुमचं म्हणणं दादा. नाम्या बॉईज यांचा गुड लक असा हा लक गेलेला आहे. तरी आता बघूया पुढे समीर यांचं काय फलंदाजी चालते. तरी चार बॉल 2 चेंडू बाकी. 2 बॉल बाकी. विवेक पाटील याचं सुद्धा या रात्रीच्या सत्रामध्ये आगमन झालेलं आहे. एक समाज क्षेत्रातला एक अजून नाव विवेक पाटील, विपुल पाटील. या स्पर्धेमार्फत आपलं हार्दिक स्वागत असेल विपुल. येणाऱ्या दिवसामध्ये या पटांगणावरती त्याचा सुद्धा आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. तरी बॉल टू रन असा त्यांचा एक स्ट्रॅटेजी चाललेली आहे दादा. मला काय पहिल्या षटक संपलाय. पहिल्या षटकामध्ये एक गडीच्या मोबदल्यानंतर 5 धावा फलकावरती आहेत, ज्या ठिकाणी 25 धावा चेस करायच्या होत्या आणि आता मात्र 18 चेंडूमध्ये 20 धावांची गरज येऊन राहते. म्हणजे पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं ते त्यावेळेस 1 धाव कुठेतरी वरती होती फक्त. आता मात्र एक निर्धाव चेंडू आल्यानंतर 2 धावा काही वरती येऊन राहिलेल्या आहेत. दरम्यान निश्चितच मारुती रायांचा संघ म्हणजेच BV एकलव्य संघाचा थोडासा या ठिकाणी कॉन्फिडन्स थोडासा उंचावला असणार. कारण 1 धाव आता मात्र जास्त वरती आहे, 2 धाव वरती आहेत. तर नक्कीच येणाऱ्या चेंडूंवरती येणाऱ्या षटकांमध्ये विचार करतील प्रत्येक गोलंदाज की आपले सुरेख चेंडू हाताळावेत, 6 चेंडू हाताळावेत आणि बाजूला बाकीचं काम फिल्डर करतील. दरम्यान मारुती पुढचं षटक टाकण्यासाठी ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेला चेंडू आणि चेंडूला अडवला आहे का? नाही, 4 रनांकडे गेलेला दिसतं आपल्याला. चेंडू अडवलाय, एकच धाव भेटलेला चेंडूवरती. रनआउटची संधी होती ती मिस झाली, त्या कारणे ते रिॲक्शन होतं. बरोबर. सॉरी दादा. 1 धाव भेटलेली आहे तर 6वी धाव फलकावरती लगवली. फुलटॉस चेंडू ऑन साईडला ढकललेला आहे. राहुलने 1 धाव या ठिकाणी भेटू शकेल या चेंडूवरती. 7वी धाव फलकावरती लगावली जाईल, ज्या ठिकाणी 8 चेंडू आतापर्यंत संपलेले आहेत. 16 चेंडू आणि क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली फेकी. या ठिकाणी अजून एक गडी रनआउटच्या रूपाने बाद होईल. नवीन फलंदाज मिस्टर रोहन येतोय फलंदाजी मार्क वरती. याची वाट पाहते. रोहनला या ठिकाणी मध्ये ठेवण्याचा हा निर्णय कुठेतरी आगळा वेगळा आहे. कुठेतरी स्ट्रॅटर्जी या ठिकाणी बनवलेली आहे की गुडलकने सुरुवात करू दे आणि त्यानंतर मधल्या फळीमध्ये रोहनला पाठवून एंड करण्याचा प्रयत्न रोहनकडनं केला जाऊ शकेल. त्या अनुषंगाने रोहनला थोडंसं मधल्या फळीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला गेला नामा बॉईज संघाकडनं. दरम्यान रोहन स्ट्राईक एंडवरती. फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, त्याला ड्राईव्ह केलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. रुद्र आहे त्या ठिकाणी. पपलू आपण पाहतोय त्याच्या राईट हँडला आणि लेफ्ट हँडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. कोणता तो? जुगल. तर निश्चितच यांची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळाली क्षेत्ररक्षणामध्ये. दरम्यान आतापर्यंत 4 चेंडू संपले आहेत, 2 चेंडू बाकी आहेत. धावा फलकावरती आपण पाहिल्या तर आतापर्यंत 8 धावा फलकावरती लगावल्यात, 2 चेंडू बाकी. म्हणजे 1 चेंडू अजून निर्धाव टाकण्यामध्ये यश प्राप्त केलं मारुती रायाने.
बघायला गेलात तर एक छोटा लक आणि मोठा लक, गुड लक असा लक चाललेला आहे. एक धाव अजून धावसंख्येमध्ये ऍड केली जाईल. एका धावनेशी धावसंख्या वाढेल, 9 वरती पोहोचवली जाईल. लास्ट बॉल असेल या षटकातला. रोहन आता मात्र या ठिकाणी उतरलेला आहे आणि जी स्ट्रॅटर्जी होती ती स्ट्रॅटर्जी मध्ये यशस्वी ठरेल का या दुसरा लक्ष दिलं. आता मात्र खोलवर टप्प्या चेंडूवरती आपण पाहिलं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटीची कडा लागून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला. निर्धाव चेंडू आणि आता मात्र धावा फलकावरती आहेत. फक्त ना फक्त 9 ज्या ठिकाणी 2 षटकं संपली गेलेली आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बॅक टू डिपार्ट गेलेले आहेत आणि त्यामुळे आता मात्र मजबूत स्थिती येऊन राहिलेली आहे BVA एकलव्य संघाची. हा संघ जर हा सामना जिंकला तर नक्कीच आजच्या स्पर्धेतला पहिला क्वालिफाय टीम पाहायला मिळेल BVA एकलव्य संघ. परंतु या सामन्यामध्ये न्यामा बॉईज संघाने जर हा सामना जिंकला तर निश्चितच 4 संघांमध्ये परत लढत पाहायला मिळणार आहे. परंतु काय घडेल आतापर्यंत 2 षटकामध्ये 9 धावा फक्त खर्ची पडत 25 धावांचा टार्गेट ठेवून आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळलेली आहे BVA एकलव्य संघाने आणि चांगली कामगिरी राहिलेली आहे. थँक्यू सो मच. काय नाव याचं स्वर्ण अक्षरात लिहिलं जाईल. तरी बघायला गेलात तर दादा काही मॅचेस असे झाले आहेत की नाम्या बॉयज यांचा चषक असं चाललेला नाही आहे. तरी आता BVA एकलव्य आणि नाम्या बॉयज यांची कडक अशी लढाई चाललेली आहे. तरी तुम्हाला काय म्हणणं असेल या नाम्या बॉयज आणि BVA एकलव्यसाठी? नक्कीच मॅच मध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. ज्या ठिकाणी आपण आता मात्र परिस्थिती काय आहे पाहिलं तर न्याव बॉईज संघ थोडासा या ठिकाणी मागे सरताना आपल्याला पाहायला मिळालं. कुठेतरी बॉल टू बॉल समीकरण होतं आणि आता मात्र समीकरण कसं येऊन राहते की 2 चौकारीची मॅच येऊन राहिलेली आहे. म्हणजे एकंदरीत बघायला गेला तरी BVA एकलव्यचा पगडा तुम्हाला भारी दिसतोय. BVA एकलव्यचा पगडा तुम्हाला भारी दिसतोय. येस, आता मात्र पगडा भारी असेलच कारण 9 धावांपर्यंत थांबवला आणि महत्वाचे जे फलंदाज सुरुवातीला होते ना त्यांना बॅक टू डिपार्ट पाठवलेला आहे. दरम्यान मधल्या फळीतले फलंदाज आता मात्र मधल्या फळीमध्ये रोहन आले तर नक्कीच न्याव बॉईज संघ मनामध्ये हा विचार करेल की अजूनपर्यंत आपली मॅच आहे कारण रोहन खेळपट्टीवरती आहे. बरोबर आहे, हे तुमचं एक म्हणणं तरी बरोबर वाटतं. तरी आता बघायला गेलात तरी नाम्या बॉईज हे एक पगडावरती आहे आणि आता बघायला गेलं तर जी बॅटिंगची स्थिती त्यांची चाललेली आहे त्या हिशोबाने आता आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये मॅच फिरू शकते. सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर निश्चितच त्या चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न, थोडासा ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला गेला होता राहुल यांच्या मार्फत, परंतु चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, अजून एक निर्धाव चेंडू पडला गेलेला आहे. रुद्र एक चांगला गोलंदाज, एक स्पिन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते त्याच्याकडनं. मागे सरसावून या ठिकाणी चेंडूवरती हिट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु या ठिकाणी जुगलचं चांगलं क्षेत्ररक्षण चेंडूला अडवलंय आणि एकच धाव भेटू शकले चेंडूवरती. या एका धावेनेशी धावफलक सरकते 10 या आकड्यावरती. प्रत्येक चौकार सिद्धू पाटील यांच्याकडनं 100 पारितोषिक दिलं जाईल आणि अगोदर बक्षीस लगावलं. बॅक टू बॅक 3 चौकारावरती 500 रुपयाचा पारितोषिक, बॅक टू बॅक 3 विकेट घेतली तर 500 रुपयाचा पारितोषिक सिद्धू पाटील यांच्याकडनं लगावलं. आता मात्र आणखी एक बक्षीस, 1 चौकार 100 रुपयाचा. रुद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. अकडाप्या चेंडू ड्राईव्ह केलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये, चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव भेटू शकेल या चेंडूवरती. एका धावानेशी धावफलक अजून पुढे सरकते, 11 वरती पोहोचली जाते. अजूनही 14 धावांची गरज आहे. अजूनही आपण पाहिलं तर 9 चेंडू बाकी आहेत. 9 चेंडू 14 धावांची गरज. रुद्र पुन्हा एकदा समोर आहे राहुल. फुलटॉस चेंडू ऑन साइडला मारलाय, चेंडूला ए बी नाही तर तेजसने अडवलाय. एकच धाव घेतली गेली या चेंडूवरती. 5 लोअर फुलटॉस पडला चेंडू होता, निश्चितच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खूपच चांगलं क्षेत्ररक्षण अडवलाय चेंडूला. 4 बॉल झाले आतापर्यंत, धावा फलकावत 12. पुन्हा एकदा रुद्र टू रोहन. या चुकी घडली जाते या ठिकाणी, थोडीशी फ्लाइटेड डिलिव्हरी आणि त्या चेंडूवरती चेंडूला ढकललाय डिक्लेअर झोन मध्ये. म्हणजे 1+1 अशा 2 धावा धावसंख्येमध्ये ऍड केल्या जातात. तरी हा नो बॉल तुम्हाला काय वाटतंय की त्यांना मॅच मध्ये आणू शकतं का? हा मॅच मध्ये आणण्यात एक म्हणजे 1+ नो भेटला, त्याला प्लस करणं गरजेचं होतं, तो प्लस केलेला आहे. तर नक्कीच थोडासा फासला जो आहे तो थोडा कमी करण्याचा. 14 धावा, 14 14 धावा फलकावरती या 2 चेंडू बाकी असतील अजूनपर्यंत.
ग्लान्स केल्या चेंडूला एकच धाव भेटू शकेल तर 15वी धाव फलकावरती लगावली जाईल. 7 चेंडू अजूनही 10 धावांची गरज असेल. आपल्या कॉमेंट्री सेक्शन मध्ये सुद्धा एकदम उत्कृष्ट असं कॉमेंट्री सेक्शन चालू आहे. बनतं तर आपण हसून खेळून आपण एकदम कॉन्व्हर्सेशन करतोय ते. नक्कीच असं कन्व्हर्सेशन असलंच पाहिजे कारण प्रेक्षकांना सुद्धा या ठिकाणी मजा येते. दरम्यान एक धाव आलेली आहे शेवटच्या चेंडूवरती आणि आता मात्र शेवटचं षटक बाकी असेल. शेवटचं षटक म्हणजे 6 चेंडू. 6 चेंडू मध्ये 9 धावांची गरज असेल. यस डीजे तो जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सपनों की दुनिया बसाते गोरी तेरे नैनों में हम बस. तरी आता 6 बॉलामध्ये 9 रनची गरज आहे आपल्याला. नाही थांबा ना आहे चालू आहे. चला 6-9चं इक्वेशन आहे. जुगल शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय. रोहन स्ट्राईक वरती असेल आणि नॉन स्ट्राईकला राहुल असेल. जुगल येतोय गोलंदाजी मार्गवरती शेवटचं षटक हाताळण्यासाठी आणि समोर फलंदाज आहे रोहन. नॉन स्ट्राईकला राहुल रोहन समोर जुगल यांची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 मध्ये 9 धावा डिफेंड करायचे जुगलला. 6 मध्ये 9 चेस करायचे आहेत राहुल आणि रोहनला. पहिल्या चेंडूमध्ये थोडासा टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेणाऱ्या चेंडूला हलक्या रीतीने खेळून काढला. 1 धाव काढली गेली. एकेरी धाव काढणं गरजेचं आहे कारण या षटकामध्ये 1 चौकाराची मॅच आहे तर नक्कीच 1 चौकार कधी येऊ शकतो खराब चेंडूवरती. परंतु प्रत्येक चेंडूवरती स्ट्राईक रोटेट करणं एकेरी धाव काढणं गरजेचं असेल. ऑन साईडला मारला फटका. या ठिकाणी चेंडू मारुतीने अडवलाय. एकच धाव घेतली गेली आहे चेंडूवरती. खराब चेंडू ज्या पद्धतीने पडला म्हणजे लोअर फुलटॉस असेल किंवा फुल लेन डिलिव्हरी असेल त्या चेंडूवरती मोठे फटके सहजासहजी एक्झिक्यूट केले जातात आणि त्या चेंडूंची वाट या ठिकाणी पाहिली जाते. आणि ऑन साइडला मारला फटका. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. म्हणजे या ठिकाणी 1 चौकार आला तरी आपल्याला मॅच हात पगडामध्ये किंवा नाही आला तरी आपल्या पगडामध्ये. 1 चौकारा तर नक्कीच नामाबाई संघाच्या चला 3 चेंडू आणि 3-6चं इक्वेशन. राहुल समोर जुगल ढकललेला आहे. चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये पाठवलाय. आता मध्ये 2-5 कुठेतरी 1 चौकार रोहनला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. निश्चितच राहुलने पण विचार केला रोहनच्या वाडीतून 1 चौकार येऊ शकतो. रोहनला काही करून स्ट्राईक वरती आणणं गरजेचं असेल. आता मात्र काय विचारविने चाललाय हा नक्कीच विचार दोघांमध्ये 2 बॅटर मधला चाललाय की मी हा फटका एक्झिक्यूट केला तर 1 रन कंप्लीट झाल्यानंतर दुसऱ्यासाठी येईल तू मला स्ट्राईक दे. साठी 500चं पारितोषिक आलेलं आहे. 100 रुपये अजून ऍड होतील सिद्धू दादांचे. प्रत्येक चौकारावरती 100 रुपये पारितोषिक आहे. जुगल समोर आहे रोहन. टोटल 700चं पारितोषिक. चेंडूवरती चेंडू विहिरीत का आपण पाहतोय हा चेंडूवरती मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये चेंडू पाठवला मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. ज्या ठिकाणी गडी बाद व्हावा लागेल. ना मला 500 ना मला 100 मला डायरेक्ट पाहिजे 1200. म्हणजे मला डायरेक्ट द्यायचा जीव. इथे या ठिकाणी दिलेला आहे जीव. तुम्हाला काय वाटतं हा जीव दिलेला चांगला आहे की वाईट? प्रयत्न केला गेला होता परंतु नशिबाची साथ लाभली नाही त्या चेंडूवरती आणि आपण पाहिलं तर गडी बाद होताना पाहायला मिळाला. आता मात्र शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूमध्ये लेफ्ट हँड बॅटर या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. हेमल
आणि जुगलने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. जुगल एक चेंडूमध्ये 5 धावा डिफेंड करायचे आहेत. तर मात्र या ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू निकाल आपण पाहिलं या ठिकाणी. हेमलला ज्या पद्धतीने सफल होऊन खेळताना पाहिलं आणि त्यामध्ये फसले जुगल. आणि आता मात्र एक चेंडू मध्ये 4 धावांची गरज. शंकर मामा भेकरे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल या चौकारावरती आणि 100 पारितोषिक असेल ते सुद्धा भेटलं जाईल. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे नामा बॉईज संघ हा सामना जिंकू शकतो. हा 500चा खेळ नाही, हा 1000चा खेळ आहे. हा हेमलसाठी चौकाराचा खेळ आहे. जर हा चौकार लागला तर हा नाम्या बॉईजचा खेळ आहे. जर हा चौकार नाही लागला तर हा BV एकलव्याचा खेळ आहे. जर तुम्हाला वाटतं कोणाचा खेळ आहे, नक्कीच ज्या जुगलने जर हा चेंडू निर्धाव टाकला किंवा एकेरी धाव घेतली तर नक्कीच BV एकलव्य संघ हा सामना जिंकू शकेल. परंतु या चेंडूवरती हेमल काय विचार केला, चान्स घेतला होता. निश्चितच मनामध्ये विचार करता हेमल एक वाइड नहीं तो एक नो आने दे, ये छोड़ देता हूं मैं. वाइड आने के बाद एक गेंदों में जब चौका चाहिए रहेगा उस वक्त मैं हिट करूंगा और चौकार जमा करूंगा. इस इरादे से यहाँ पर मैदान में पिच पे दिखाई देते हुए लेफ्ट आर्म बैटर मिस्टर हेमल. चला तर पाहूया लास्ट बॉल 4 रनासाठी. आखू टप्प्यात चेंडूवरती हिट केलाय परंतु चेंडूला अडवलाय. या ठिकाणी BV एकलव्य संघ हा सामना जिंकलाय आणि या स्पर्धेमधला पहिला क्वालिफाय होणारा संघ BV एकलव्य संघ.